महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ या ग्रंथाचा 34वा भाग आज आपण पाहत आहोत. पेज नंबर 323 पासून पुढे. मेजवानी देऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे. महाराष्ट्राने मला भरपूर काही दिले आहे. मी महाराष्ट्राचा आणि आमच्या नेत्यांचा सदैव कृतज्ञ आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना माझी कसलीही तक्रार नाही. खुल्या मनाने आणि येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे म्हणजे आमच्या शंकररावजींचे मनपूर्वक स्वागत करून मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर करत आहे. पदावर नसलो तरी महाराष्ट्राची सेवा करण्यातच माझी शक्ती मी खर्च करेन. महाराष्ट्र मोठा व्हावा, शेतकरी सुखी व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. वसंतराव नाईक 21 फेब्रुवारी 1975 राजीनामा देण्यापूर्वी. 5 डिसेंबर 1963 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर वसंतराव नाईक हे आरूढ झाले. विधिमंडळ काँग्रेस पक्षाने त्यांची निवड केल्यावर त्यांनी पदाची गोपनीयतेची शपथ घेतली. पुढे 11.25 वर्षे सलग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहणारे ते 16 मुख्यमंत्र्यांमध्ये एकमेव मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू सलग 23 वर्ष म्हणजेच 1977 ते 2000. राजस्थानचे मुख्यमंत्री मोहनलाल सुखाडिया सलग 17 वर्ष म्हणजे 1954 ते 1971. पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरो सलग 13 वर्ष म्हणजे 1952 ते 1956. त्यानंतर देशात सलग 11.25 वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा सन्मान वसंतराव नाईक यांच्या नावावरच आहे. 21 फेब्रुवारी 1975 रोजी वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 20 फेब्रुवारी 1975 रोजी वसंतराव नाईक पुणे येथे शासकीय दौऱ्यावर असताना त्यांना त्यावेळचे केंद्रातील गृहमंत्री उमाशंकर दीक्षित यांचा फोन आला आणि त्यांनी फोनवर सांगितले होते की श्रीमती इंदिरा गांधी जी का कहना है कि मुख्यमंत्री पद का आपने इस्तीफा देना चाहिए. त्याच दिवशी नाईक साहेब मुंबईत आले आणि राज्यपाल आलियावर जंग यांना भेटून त्यांनी एक ओळीचा राजीनामा राज्यपालांना सादर केला. पण आदल्या दिवशी पुण्याच्या भाषणात राजीनाम्याचा संदर्भ न देता ते सहज म्हणून गेले होते. महाराष्ट्राने मला 11.25 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद दिले. यापेक्षा मला आणखी काय हवे आहे. मला महाराष्ट्राने भरभरून दिले आहे. माझ्या नेत्यांनी मला खूप मोठ्या सन्मानाने या पदावर बसवलेले आहे. त्या पदावरून दूर होताना मी पूर्ण समाधानी आहे. विशेष म्हणजे राजीनामा देऊन आल्यानंतर वसंतराव नाईक यांनी पायउतार होणारे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री होणाऱ्या श्री शंकरराव चव्हाण यांना वर्षा बंगल्यावर एका मेजवानीसाठी आमंत्रित केले आणि आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनाही त्यांनी आमंत्रित केले. उद्या मुख्यमंत्रीपद सोडायचे आहे हे माहीत असताना कुठलाही मानसिक ताण वसंतरावांच्या चेहऱ्यावर कोणालाच दिसला नाही. उलट शंकररावजी चव्हाण यांचे स्वागत करून वसंतराव नाईक यांनी स्वतःतर्फे त्यांना एक भले मोठे चांदीचे तबक भेट दिले. मेजवानी संपल्यानंतर मंत्रिमंडळातले सर्व मंत्री हस्तांदोलन करून वसंतरावजींचा निरोप घेत होते. तेव्हा मधुकरराव चौधरी, शशीराव वानखेडे यांचे डोळे अश्रूने भरले होते. वसंतरावजी त्यांना म्हणाले, राजकारणात चढ उतार असतात. मनाला लावून घेऊ नका. तटस्थ राहायची सवय लावून घ्यायची असते. आणि या संपूर्ण कार्यक्रमात वसंतराव नाईक यांचा वावर जणू तेच परत मुख्यमंत्री झाले आहेत इतका सहज आणि मनस्वी होता. महाराष्ट्रात त्यानंतर शंकरराव चव्हाण 1977, बॅरिस्टर A.R. अंतुले 1982, वसंतदादा पाटील 1984, शिवाजीराव निलंगेकर 1986, शंकरराव चव्हाण 1988, सुधाकरराव नाईक 1993, मनोहर जोशी 1999 यांना वेगवेगळ्या कारणांनी मुख्यमंत्रीपदाचे राजीनामे द्यावे लागले. शंकरराव चव्हाण यांना विधिमंडळातील
बैठकीत 1977ला अपमानित होऊन राजीनामा द्यावा लागला होता. बॅरिस्टर अंतुले, श्री निलंगेकर यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राजीनामा द्यावा लागला होता. श्रीमती प्रभाराव यांना प्रदेश अध्यक्ष केले तेव्हा त्यांच्या निषेधार्थ वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शंकरराव चव्हाण यांना दिल्लीत अर्थमंत्री करण्यात आले म्हणून त्यांनी राजीनामा दिला. 1988 आणि सुधाकरराव नाईक यांना काँग्रेस पक्षातीलच शरद पवार गटाने कोंडीत पकडल्यामुळे राजीनामा द्यावा लागला. 1993 मात्र या सर्व राजीनाम्यामध्ये राजीनामा नव्हता ना राजीनामा होता. शिवसेनेचे मनोहर जोशी यांना बाळासाहेबांच्या 2 ओळीच्या पत्रामुळे राजीनामा द्यावा लागला होता. विलासराव देशमुख यांना मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर मेणबत्त्या लागल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. अशोक चव्हाण यांना त्यांच्याच आदर्श कर्मामुळे राजीनामा द्यावा लागला होता. फक्त वसंतराव नाईक यांनी 1975 साली अतिशय खुल्या मनाने मेजवानी देऊन राजीनामा दिला. देशात असा कोणताही मुख्यमंत्री नाही की ज्यांनी येणाऱ्या मुख्यमंत्र्याला मेजवानी देऊन राजीनामा दिला आहे. शिवाय शंकरराव चव्हाण यांचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल पहिला नागरी सत्कार वसंतराव नाईक यांनी पुसद येथे केला. हे उदाहरणही पहिले आणि शेवटचे. पेज नंबर 324 वर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचे छायाचित्र दिलेले आहे. त्याचबरोबर मोहनलाल सुखाडिया राजस्थानचे मुख्यमंत्री आणि प्रतापसिंग कैरो पंजाबचे मुख्यमंत्री यांचे छायाचित्र दिलेले आहे. पेज नंबर 325 वर वसंतराव नाईक, रमीचा डाव आणि विरोधक डॉक्टर सरनाईक. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर रात्री उशिरा गावातील आपले जुने मित्र बोलावून त्यांच्याशी रमीचा डाव खेळणे हा वसंतराव नाईक साहेबांचा एक आवडता छंद होता. या रमीच्या डावात पुसद शहरातील एक प्रसिद्ध डॉक्टर सरनाईक यांचाही समावेश असायचा. डॉक्टर सरनाईक हे वसंतराव नाईकांचे राजकीय विरोधक होते. शिवाय ते त्यांचे क्लबचे जुने मित्रही होते. डॉक्टर सरनाईक यांचे ज्वालामुखी नावाचे साप्ताहिक होते. या साप्ताहिकातून वसंतराव नाईकाच्या राजकारणावर ते सतत टीका करीत असत. तरीही त्यांच्या वैयक्तिक मैत्रीत दुरावा नव्हता. साप्ताहिक ज्वालामुखीच्या टीकेचा परिणाम म्हणून एकदा राज्य सरकारच्या प्रसिद्धी विभागातर्फे ज्वालामुखीला देण्यात येणाऱ्या जाहिराती कोणाच्या तरी तक्रारीवरून बंद झाल्या होत्या. मुख्यमंत्र्याच्या त्या मुक्कामात आम्ही सर्वच अधिकारी पुसदला मुक्कामास होतो. अशा प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी साप्ताहिक ज्वालामुखीचे संपादक डॉक्टर सरनाईक यांच्यासह मित्रमंडळींना रमी खेळण्यासाठी बोलावले होते. साप्ताहिक ज्वालामुखीच्या सरकारी जाहिराती बंद झाल्याचे प्रकरण अगदी ताजेच होते. तेव्हा यावेळच्या भेटीत डॉक्टर सरनाईक हे त्यांच्या साप्ताहिकाच्या जाहिराती बंद झाल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्याच्या कानी घालतील व दुसऱ्या दिवशी आपल्याला मुख्यमंत्र्यासमोर स्पष्टीकरण देण्याची पाळी येईल याची मला त्या भेटीत धाकधूक वाटत होती. परंतु असे काहीही घडले नाही. त्यानंतर काही कारणाने दुसऱ्या दिवशी माझी ज्वालामुखीचे संपादक सरनाईकांशी भेट झाली. त्यांचे आणि माझेही घरोब्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. तरीही त्यांच्या बोलण्यात वरील विषयाचा काही संदर्भ आला नाही याचे मला अनेक दिवस आश्चर्य वाटले. प्रशासकीय कार्यवाही, जिल्ह्याचे राजकारण, त्या संदर्भात असलेले मतभेद, प्रसंगी आपल्यावर झालेला अन्याय हे विषय खाजगी व सार्वजनिक जीवनातील मर्यादा सांभाळून त्यांनी कधीही सार्वजनिक चर्चेचा विषय होऊ दिले नाहीत. वसंतराव नाईक साहेबांना हे कळल्यावर त्यांनी ज्वालामुखीच्या जाहिराती सुरू केल्या. हे शब्दांकन होतं प्रभाकर शांडिल्य यांचे. धोटे यांचा हरकतीचा मुद्दा नाईक साहेब मान्य करतात तेव्हा पेज नंबर 326 वर आपण ऐकूया. वसंतराव नाईक कमालीचे दिलदार होते आणि मनाने हळवे होते. त्यांचे अनेक किस्से अनेक दिग्गजांनी आपापल्या कथनात सांगितले आहेत. पण विधानसभेतही त्यांचा मिश्किलपणा अनेक वेळा जाणवत असे. एकदा असे झाले की विधानसभेत अकोला कृषी विद्यापीठाच्या प्रश्नावर
आमदार जांबवंतराव धोटे जोरजोरात बोलत होते. मिश्किलपणा जपणाऱ्या वसंतराव नाईक यांनी सभागृहात उभे राहून सांगितले की माननीय सदस्य धोटे साहेबांनी एवढ्या जोरात बोलू नये, संतापू नये, त्यांना त्रास होईल. नाईक साहेबांच्या या समजावणीच्या शब्दावर धोटे साहेब अधिकच भडकले. ते म्हणाले, मला त्रास होईल, त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे? नाईक साहेब पुन्हा उठले, नम्रपणे म्हणाले, मी याकरिता सांगतो आहे की आपण माझ्या जिव्हाळ्यातले आहात. यावर सभागृहात जोरदार हशा पिकल्या. तसेच जांबवंतराव धोटे पुन्हा उठले, अध्यक्ष महाराजांकडे बघून म्हणाले, माझा हरकतीचा मुद्दा आहे. विधानसभेचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे म्हणाले, यात कसला हरकतीचा मुद्दा आहे? धोटे साहेब पुन्हा उठले, ऐकून तर घ्या, असे काहीसे जोरातच बोलले. भारदे साहेब म्हणाले, बोला. मग धोटे साहेब म्हणाले, अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री सभागृहाला चुकीची माहिती देत आहेत. मी त्यांच्या जिव्हाळ्यातला नसून ते माझ्या जिव्हाळ्यातले आहेत. मी यवतमाळमधून निवडून येतो आणि ते पुसदमधून निवडून येतात. पुसद यवतमाळ जिल्ह्यात आहे. यावेळेस सभागृहात प्रचंड हशा पिकला होता. अध्यक्ष बाळासाहेब भारदे हरकतीच्या मुद्द्यावर काही निर्णय देण्यापूर्वी वसंतराव नाईक उठले आणि म्हणाले, अध्यक्ष महाराज, कधी नव्हे तो यांचा हरकतीचा मुद्दा अगदी योग्य आहे. मी त्यांच्या जिल्ह्यातला आहे हे मला मान्य आहे, पण यवतमाळ महाराष्ट्रात आहे आणि मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. यावरही प्रचंड हशा पिकला आणि या हशात मात्र यावेळेस जांबवंतराव धोटेही सामील झाले होते. एक तरी मंत्री खाईन. 1972 साल विधानसभा निवडणूक जाहीर झाली. वारे शेर आया शेर अशा घोषणा जांबवंतराव धोटे यांच्यासाठी दुमदुमल्या. एक तरी मंत्री खाईन अशी घोषणा करून जांबवंतराव धोटे हे विधानसभेच्या 4 मतदारसंघात उभे राहिले. पुसद मतदारसंघात वसंतराव नाईक यांच्या विरोधात, कळमेश्वर मतदारसंघात अर्थमंत्री शशीराव वानखेडे यांच्या विरोधात आणि सावनेर मतदारसंघात कामगार मंत्री नरेंद्र तिडके यांच्या विरोधात. शिवाय यवतमाळ मतदारसंघात ते उभे होतेच. एक मुख्यमंत्री 2 मंत्री यांच्या विरुद्ध निवडणूक लढविताना एक तरी मंत्री खाईन असे ते म्हणायचे. पत्रकारांनी नाईक साहेबांना विचारले. नाईक साहेब हसत हसत म्हणाले, मंत्री खाणार म्हणतात, मुख्यमंत्री म्हणालेले नाहीत. इथे डिपॉझिट जाईल. आणि पुसद मतदारसंघात जांबवंतरावांचे खरोखरच डिपॉझिट गेले. मात्र कळमेश्वर आणि सावनेर मतदारसंघात जांबवंतराव पराभूत झाले, पण डिपॉझिट वाचले. मंत्री खाणे काही त्यांना जमले नाही. आजच्या भागात आज एवढंच ऐकूया. पुढचा भाग हा महानायक या वसंतराव नाईक गौरव ग्रंथाचा शेवटचा भाग असेल आणि या महानायकाला मी माझ्या मनातून दिलेली सलामी असेल. आपणा सर्वांचे धन्यवाद.